साम टीव्ही आणि सकाळ माध्यम समूहानं सुरू केलेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात। आता या शुभेच्छांमध्ये अजून एका अभिनेत्याच्या शुभेच्छांची भर पडली आहे आणि तो आहे अभय देओल। स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी तो नुकताच प्रमुख पाहुणा म्हणून आला होता। अपने बचाव के लिए वो बेचारी चीखती रही, चिल्लाती रही, लेकिन उसकी आवाज सुनने वाला कोई भी नहीं था। आखिरकार वो बेचारी उन दरिद्रों के घिनौने कृत्य का शिकार बन गई। पाहायला गेलं तर स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा समाजात दिला जातो, पण जेव्हा सुरक्षा आणि स्त्रीला दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेचा विषय निघतो तेव्हा मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळत नाही। स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हाती घेतलंय ते मिशन नारी सन्माननं। मुंबईतल्या क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्सनं सुरू केलेल्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अभय देओलही हजर झाला होता आणि त्यासोबतच अभयनं देशाला एक महत्त्वाचा संदेशही देऊ केला। To spread the fact that violence against women is a disease that is plaguing our country. Whether it is putting up a play in your school, whether it is writing a book, making a movie, going out there and teaching, educating people. स्त्रियांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगत अभय लोकांना स्वतःहून पुढे यायला सांगतोय। तिथे तो ही गोष्ट स्वतःही कटाक्षानं पाळतो की सेलिब्रिटी फिगर असल्यानं अशा प्रकारच्या सोशल कॉजना त्याचा पाठिंबा मिळेल। या सहभागासोबतच अभयला अशी आशा आहे पब्लिक फिगर होकर योर रीच इज वाइडर। लोग सुनते हैं आप क्या कह रहे हैं, कोई लोग मानते भी हैं आप क्या कह रहे हैं, उसको फॉलो भी करते हैं। तो आई थिंक इट हेल्प्स। स्त्री प्रतिष्ठेसाठी साम टीव्हीनंही पुढाकार घेतलाय। साम टीव्हीनेही या प्रश्नी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान सुरू केलंय, ज्याद्वारे स्त्रियांसाठी एक सुरक्षित आणि प्रतिष्ठित समाज निर्माण होईल, जेणेकरून स्त्रिया स्वतःला सुरक्षित समजू शकतील। साम टीव्हीनं सुरू केलेलं हे अभियान अभयला समाजासाठी उचललेलं एक सकारात्मक पाऊल वाटतंय। ये देखकर के अवेयरनेस बहुत स्प्रेड कर रहे हैं लोग आजकल। टेकिंग इनटू रिगार्ड वायलेंस अगेंस्ट वुमेन इज ऑलवेज अ गुड थिंग। आशा आहे की अभयप्रमाणेच देशातील इतर लोकांनाही स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आत्मीयता निर्माण व्हावी आणि स्त्रियांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्यासाठी त्यांनीही पुढाकार घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। बॉलिवूडमध्ये ॲक्टरची फी वाढली की लगेच त्याची बातमी झाल्याशिवाय राहत नाही, पण फी वाढायला एखादा सिनेमा हिट झाल्याचं निमित्तही पुरतं। पण बॉलिवूडमध्ये एक असा ॲक्टर आहे की ज्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध करून मगच आपली फी वाढवली आहे आणि तो आहे अक्षय कुमार। पण नक्की कसं ते जरा पहा। भारतातला जॅकी चॅन म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार आता बॉलिवूडचा सगळ्यात मोठा खिलाडी बनलाय। 2012 मध्ये हायेस्ट अर्नरचा टॅग मिळाल्यानंतर अक्षय कुमार आता बॉलिवूडचा हायेस्ट पेड ॲक्टरही बनलाय। सूत्रांच्या सांगण्यानुसार अशी माहिती मिळाली आहे की अक्षय कुमारनं नुकताच 50 कोटींचा एक सिनेमा साईन केलाय। अगदी खरं, 50 कोटी ही तीच रक्कम आहे जी आजपर्यंत बॉलिवूडच्या कुठल्याही ॲक्टरला मिळाली नव्हती। अक्षयला एवढी रक्कम दिली गेली आहे ती साऊथ इंडियन सिनेमा थुपक्कीच्या हिंदी रिमेकसाठी, ज्यात अक्षय कुमार एका आर्मी ऑफिसर विराटची भूमिका करणार आहे आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे AR मुरुगादोस। सिनेमाचं शूटिंग या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होईल। गेल्या वर्षी अक्षयच्या 4 सिनेमांनी म्हणजेच हाऊसफुल 2, रावडी राठोड, ओ माय गॉड आणि खिलाडी 786नं जबरदस्त कमाई केली होती। हेच कारण आहे की ज्यामुळे त्यानं कमाईच्या बाबतीत सलमान आणि शाहरुखलाही मागे टाकलं। तसं बघितलं तर कोणत्याही सिनेमात काम करण्यासाठी खान मंडळी 25 ते 30 कोटी रुपये घेण्याबरोबरच बिझनेसमध्ये प्रॉफिट शेअरिंगचीही मागणी करतात। हायेस्ट पेड ॲक्टरच्या टॅग सोबत अक्षयला अजून एक टॅग लावला जातो आणि तो म्हणजे सगळ्यात जास्त कमाई करून देणारा ॲक्टर। बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अक्षयचे जेवढे सिनेमे रिलीज झाले त्यात 2000 कोटींचा बिझनेस झालाय। अक्षयने त्याचा हा आनंद एका सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला। त्यानं असं लिहिलं की हे तुम्हा सगळ्यांचे प्रामाणिक आशीर्वाद आहेत। तुम्ही सगळे अक्कियन्स माझ्या आयुष्यात आहात, त्याचा मला अभिमान आहे। माझ्या संपूर्ण फॅन क्लबला खूप खूप धन्यवाद की ज्यांनी मला वारंवार एवढा पाठिंबा दिला। आणि आता अक्षय 2000 करोड टॅगसाठी पुन्हा एकदा थँक्यू।
हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालंय. अक्षयने 1991 साली सोगन या सिनेमाद्वारे डेब्यू केला होता आणि आतापर्यंत 90 पेक्षा जास्त सिनेमात त्यानं मुख्य भूमिका केली आहे. म्हणजेच त्याच्या एका सिनेमानं 20 कोटींपेक्षा जास्त बिझनेस मिळवून दिलाय. अक्षयचा अखेरचा रिलीज झालेला सिनेमा होता स्पेशल 26, ज्याची आतापर्यंतची बॉक्स ऑफिसवरची कमाई 40 कोटींपर्यंत गेली आहे. यावर्षी त्याचा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन हा सिनेमाही रिलीज होतोय. आता एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की भलेही अवॉर्डच्या लिस्टमध्ये अक्षय मागे राहिला असला तरी कमाईच्या बाबतीत मात्र तो नंबर 1 ॲक्टर बनलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अर्शद वारसी आता बऱ्याच दिवसांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. बहुमन इराई संबत त्याचा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यानं एक नवीन चक्क लढवली आहे. नक्की काय आहे ते जरा पाहूया. पक्का काम आणि सच्चा दाम असा बोर्ड लावलेला एक डेस्क, हा जुना पुराणा टाईप रायटर आणि या डेस्कवर बसलेला जॉली LLB म्हणजेच अर्शद वारसी. अगदी खरं, अर्शद वारसीनं सुरू केलाय लीगल सर्व्हिस डेस्क आणि तेही अगदी वाजवी दरात. जॉली LLBला काहीशा अशा अंदाजात अर्शद प्रमोट करतोय. कारण या सिनेमात अर्शद एका स्ट्रगलिंग वकील जॉलीची भूमिका करतोय. आज मैं आप लोगों को मिलवाने जा रहा हूँ एक ऐसे वकील से जो बड़ा परेशान है अपनी लाइफ में. उसको केसेस नहीं मिलते हैं, केसेस बड़ी मुश्किल से मिलते हैं, तो क्लाइंट ऐसे मिलते हैं जो फीस नहीं देते हैं. बहुत बड़ी गलती होगी मेरे से जो तेरे जैसा झंडू वकील कर लिया मैंने. बिचारा जॉली केसेस न मिळाल्यानं तो स्वतःच आता क्लायंट्सच्या शोधात निघालाय आणि आता तर तो स्वतःची पब्लिसिटी करतोय. हाँ यार, मैं ऐसे ही हूँ. जब आप फिल्म देखेंगे तो आपको बेचारे जॉली पे बड़ा तरस आएगा. आपको दिल करेगा स्क्रीन फाड़ के अंदर चले जाओ और कोई ना कोई केस बना के दे ही दूँ इसको बेचारे को. या सिनेमात जॉलीच्या अपोजिट अमृता राव दिसेल, आज तक तो केस भी नहीं करने दिया तूने मुझे. करने दूंगी भी नहीं, बाप का माल है. जी या सिनेमात शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. अर्शद जिथे स्ट्रगलिंग वकिलाच्या भूमिकेत दिसतोय तिथे बहुमन इराणी एका यशस्वी आणि प्रसिद्ध वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. मुझे इंडिया का सबसे बड़ा वकील बनना है. फेमस, रिस्पेक्टेड, यू नो, मीडिया जिसके आगे पीछे लेफ्ट राइट दौड़ती रहे. जब कोर्टरूम में घुसे ना तो हल्ला मच जाना चाहिए. असं असलं तरीही अर्शद या आठवड्यात रिलीज होणारा जिला गाझियाबाद हा सिनेमा प्रमोट करत नाहीये. पण जॉली LLBच्या प्रमोशनसाठी मात्र तो सध्या जीव तोडून मेहनत घेतोय. बहुत प्यारी कहानी है और जब कोई अच्छी चीज़ को उसका इम्पोर्टेंस नहीं मिलता ना तो बड़ा बुरा लगता है. सो आई वुड गो आउट माई वे फॉर दिस फिल्म बिकॉज मुझे पता है कि ये बहुत ऑनेस्ट फिल्म है. हा प्रमोशनल इव्हेंट तेव्हा अजून इंटरेस्टिंग बनला जेव्हा जॉलीनं काही लोकांना हा सिनेमा बघण्याची शपथ घ्यायला भाग पाडलं. मैं ये कसम खा के कहता हूँ कि मैं 15 मार्च को थिएटर में आके जॉली के पक्ष में गवाही दूँगा. मैं 15 तारीख को आ जाऊँगा गवाही देने के लिए. थैंक यू वेरी मच. थैंक यू. आशा आहे की जॉली LLBची मदत करायला लोक थिएटर्सपर्यंत नक्की जातील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.